शेतकरी मित्रांनो, मी सुधीर घोडेराव आपणास गव्हाविषयी माहिती सांगू इच्छितो. तर जाणून घेऊया गव्हाची सुरुवातीपासूनची. गहू पिकवण्यासाठी कोणत्या युक्त्या वापरायच्या आणि कशा टेक्निकने गहू एकरी कमीत कमी एकरी 20 क्विंटलच्या वर कसं व्हायचं याचं नियोजन मी आपणास सांगू इच्छितो. तर शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपण गव्हाची पेरणी करतो तर नोव्हेंबरच्या शेवटल्या आठवड्यामध्ये जर गहू पेरला तर एकरी 40 किलो बियाणं याप्रमाणे आपण पेरणी करू शकता. त्याच्यानंतर पेरणीबरोबर एक पाणी दिलं आणि एका एकराला 2 पोते खताचे आणि त्याच्यानंतर जेव्हा गहू निघते आणि त्याच्यानंतर 15 दिवसाच्या अंतराने एक गव्हाला 2,4-D ते तुम्ही कुठल्याही फार्ममध्ये मारू शकता आणि त्यामध्ये लिक्विड मारू शकता किंवा 2,4-D 50 ग्रॅम प्रतिपंप किंवा मेटासोफ्लॉन 80 8 ग्रॅम असलेला प्रतिपंप 2 ग्रॅम या समप्रमाणात तणनाशकाची फवारणी करू शकता. आणि त्याच्यानंतर 17 ते 18 दिवसाच्या अंतराने जमिनीच्या मजबुतीनुसार पाणी द्यायचं असते. कमीत कमी 18 दिवसाच्या अंतराने जमिनीच्या सुपीकतेनुसार किंवा मजबुतीनुसार, काळी जमीन असेल तर 15-20 दिवसाच्या अंतराने दिली तरी चालेल. आणि आपापल्या पद्धतीने आपापल्या अनुभवातून पाणी द्यायचं असते. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या फवारणीमध्ये गव्हाला एकरी 25 किलो याप्रमाणे युरियाची धूळ फेकणी करायची. युरिया एकरी 25 किलो फेकायचा. अशाप्रमाणे जर आपण युरियाची कमी याच्यात जर शेती केली तर आपल्याला भरपूर प्रमाणात उत्पादन मिळते. हा माझा मी अनुभव सांगू इच्छितो. आणि शेतकरी मित्रांनो, आणि आणखी एक सांगू इच्छितो की गव्हाचं पीक हे पिवळं पडायला नको, म्हणजे अशा प्रकारे पडायला नको. याच्यासाठी एखादी फंगीसाईड हेक्झाकोनाझोल 5 EC 40 मिली याप्रमाणे त्यामध्ये इमिडा. शेतामध्ये जर मच्छर, जेवढा गहू लेट होते तेव्हा मच्छराचा प्रादुर्भाव वाढते. त्याच्यामुळे उंबी जो दाना परिपक्व होत नाही तो भरायला मदत होत नाही. त्याच्यासाठी इमिडाक्लोप्रिड 15 मिली याप्रमाणे आपण फवारणी करू शकता. आणि आपण इथनं सांगू इच्छितो, गव्हाच्या दुसऱ्या पाण्यावर आणि उंबी फेकण्याच्या पहिल्या अवस्थेमध्ये जर गव्हाला आणखी 30 किलो युरिया फेकला तर गव्हाला एक चांगल्या प्रकारे कमीत कमी 5 ते 6 पाणी, जमीन काळी असेल, पानबसंची असेल तर 5 ते 6 पाणी, किंवा वयांसर असेल किंवा पाण्याची निचरा करणारी असेल तर 8 ते 10 पाणी हे आपल्या जमिनीनुसार पाणी द्यायचं. अशा प्रकारे गव्हाला जर आपण नियोजन केलं सुरुवातीपासून जर शेवटपर्यंत तर गहू हे एकरी 20 ते 25 क्विंटल गहू होऊ शकते. हा माझा मी अनुभव सांगू इच्छितो. आणि अशा प्रकारे गहू एकरी 25 क्विंटलच होते हे मी सांगू इच्छितो. तर शेतकरी मित्रांनो, आपण जेव्हा गहू लागवड करतो ती उशिरा होत असेल तर गव्हाचं प्रमाण हे 1.5 पट वाढवायचं. म्हणजे आपण जर डिसेंबरच्या शेवटल्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तर गव्हाची पेरणी केली तर गहू एकरी 60 किलो पेरायचा. आणि अशाच प्रकारे पाणी द्यायचं सांगितल्याप्रमाणे. आणि पण जेवढी लेट पेरणी कराल तेवढं उत्पादन हे कमी होते. तर गव्हाचं जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी तर आपल्याला नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा शेवटल्या आठवड्यात 22 नोव्हेंबर ही तारीखच्या दरम्यान ही तारीख गहू पिकासाठी
पोषक ठरते हा माझा अनुभव मी आपणास सांगू इच्छितो. तर शेतकरी मित्रांनो, ज्या वर्षी गहू पिकाला जास्तीत जास्त थंडी पडते अशा वातावरणाशी गहू चांगला उत्पादन देते आणि गव्हाला थंडीची आवश्यकता आहे. दव आणि वातावरण चांगलं असेल तर गहू हमखास पिकते, यात तीळ मात्र शंका नाही. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. मी आपणास गव्हाची कशा प्रकारे उत्पादन घ्यायचं याचं माझ्या अनुभवातून मी सांगितलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.